होते आत्ता. गरिबांच्या हातात कष्टाचा घास आहे. त्या ईडी सरकारला म्हणावं तुमचा बाणावरा. अरे त्या ईडी सरकारला म्हणावं तुमचा बाणावरा. कारण मकरंद आणि नाना आम्हा गरिबांचा सहारा आहेत. आम्हा गरिबांचा सहारा आहे. चंद्रावर कविता लिहित नाही कारण चंद्राच्या कोरे एवढी भाकर आमच्या पोटाला मिळत नाही. अंतर माझा त्या लुकलुकच्या तारावर दिली तर कोऱ्या कागदावरच बाप्पाचा दिसतो. सावकाराच्या चाकरी करताना स्वप्नात सुद्धा प्रेयसीला फुल द्यायचं म्हटलं तर श्वास गुदमरतो. आईच्या डोळीवरचा फाटका पदर पुन्हा पुन्हा दिसतो. म्हणून मी चंद्राव कविता लिहित नाही कारण चंद्राच्या आणि अशा ज्वलंत प्रश्नांवरती प्रकाश टाकण्यासाठी आज या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटायला असताना सुद्धा कधीही न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सविनय सादर करीत आहोत पथनाट्य. शेतकरी दादा जगोर दादा, शेतकरी दादा जगोर, शेतकरी दादा जगोर, शेतकरी दादा जगोर. येऊ बळीचं राजर दादा, येऊ बळीचं राजर, येऊ बळीचं राजर दादा, येऊ बळीचं राजर. शेतकरी दादा जगोर दादा, शेतकरी दादा जगोर, शेतकरी दादा जगोर दादा, शेतकरी दादा जगोर. कुठली बाग कुठली बाग अरे बाळ्या, बाळ्याचा हुकूम झाला, बसायला बस. आय मास्तर शाळेचं पैसे मागितले. फी आणल्याशिवाय शाळेला येऊ नको म्हणलाय मला. अरे यंदाचं पीक पाणी झालं का देऊ म्हणा. नाही 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 मला आजच्याच पैसे पाहिजे 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 म्हणजे पाहिजे. पाणी घ्या. बसायचं, जेवण वाढते. शेतातली कामं कुठवर राहिली ती? वरल्याकडे झाले, खाल्ल्याकडे जरा राहिले. बर. लेकरं जेवली का? वय वय जेवली. आणि तू ग? नाही तुमचं झाल्यावर बसली. मला नाही जेवायचं. का हो? मला नाही जेवायचं. अहो काय झालं? मला नाही जेवायचं. रायकन्याला मुनीमजी बोलवा त्याला. सावकारा वाटतं. अरे ये की बाहेर. बोला बोला सावकार. बोलत काय पैशाचं बोल. देतो की देतो सावकार. मुनीमजी अहो देत म्हणतंय कसं. मालक म्हणत्याल तसं. राम्या 15 दिवसाच्या आत वाड्यावर पैसे पोच पाहिजे ते.
नाही तर तुझं इथंच. जय हिंद. जय महाराष्ट्र. मोनींजी कष्ट. चला मोनींजी. जगावं की मरावं, अरे जगावं की मरावं, कुणासाठी उरावं, जगावं की मरावं, कुणासाठी उरावं, या मेलेल्या देहाला सांगा कुठं पुरावं. आम्हा शेतकऱ्यांसाठी कुणी वाली नाही, आम्हा शेतकऱ्यांसाठी कुणी वाली नाही, कारण ही जनता वाघिणीचं दूध प्याली नाही आणि या देशातून सावकारकी अजून गेली नाही, या देशातून सावकारकी अजून गेली नाही. कशी तुझी जिंदगी रे शेतकरी राजा. अरे कशी तुझी जिंदगी रे शेतकरी राजा. शेतकरी राजा माझा शेतकरी राजा. अरे शेतकरी राजा माझा शेतकरी राजा. पिकवून राणी बुद्धी खाया नाही जाणार. अरे पिकवून राणी बुद्धी खाया नाही जाणार. पिवळी कापूस ल्याला नाही कपडा. अरे पिकवून कापूस ल्याला नाही कपडा. कशी तुझी जिंदगी रे शेतकरी राजा. अरे कशी तुझी जिंदगी रे शेतकरी राजा. शेतकरी राजा माझा शेतकरी राजा. शेतकरी राजा माझा शेतकरी राजा. द्या लवकर द्या. घ्या लवकर पटापट. हा अरे बाळ्या उलावून लवकर. ए बाळ्या, अरे किती झाली? 39 झाली दाबा. 39. अरे आवर लवकर, वारा वावदार याचं वरती झालंय. राजा माझ्या बरोबर खा. खाली खाली उतर. आलो सावकार आलो. तुला काय सांगितलं होतं? 15च्या टक्क्यात वाढव पैसे पोचवायचे. ए बघता काय उचलाची पोती. असं करू नका सावकार, असं करू नका सावकार, असं करू नका सावकार. काय सांगितलं? ही सुट्टी नाही. ए बघता काय धरायला. सावकार अरे कसली लेखा लोकशाही. अरे कसली लेखा लोकशाही. भाकर सुद्धा मिळत नाही. टीव्ही वरची नवी कोरी चड्डी माझ्या कुणब्याच्या पोरायला घालायला मिळत नाही. अरे पुष्कळ शुभम सुद्धा उडवायला मिळत नाही. अरे मकर संक्रांतीच्या सणाला साध्या भाजीचा कॅंगट सुद्धा मिळत नाही. कसली लेखा लोकशाही. भाकर सुद्धा मिळत नाही. जेवढं शेतात पिकवलं होतं सावकार घेऊन गेला. पोराचं शिक्षण, पुरीचं लगीन करायचं. आबा रडू नका. मी तुम्हाला कधीच पैसे मागणार नाही. मी शाळेला बी जात नाही आबा. उद्यापासून मी तुमच्या बरोबर कामाला येणार. आबा रडू नका आबा. अरे या परिस्थितीवर आता एकच उपाय. अरे आत्महत्या काय करतोय? अरे जेवढं शेतात पिकवलं होतं सगळं सावकार घेऊन गेला. अरे आता जरी सावकारानं नेला असेल तरी पुन्हा पुढच्या वर्षी तू पीक घे. अरे ती पीक गेला, पाणी कुठून आणायचं? अरे जलसंधारण पॅटर्न शासनानं तुमच्यासाठीच राबवलाय. अरे त्यासाठी वीज कुठून आणायची? एंड्रॉइड पासून ते कारखान्यापर्यंत एवढी मोठी वीज चोरी होते. त्यांना कुठे फाशी झाली. मग तू का घाबरतोस? टाक आकडा, घे वीज. अरे कसं नाही. तिथे दुष्काळजनक परिस्थिती होते. तू लढायला शिकला पाहिजे. अरे टाटा बिर्ला अंबानीला पोचणारा पहिला. टाटा अंबा बिर्लानीला पोचणारा पहिला. जगाला घास देणारा मी भिकारी पाहिला. जगाला घास देणारा मी भिकारी पाहिला. लढायला शिक आता, लढायला शिक. अरे कुणब्याच्या पोरात तुला लढायला शिक. लढायला शिक आता, लढायला शिक. अरे कुणब्याच्या पोरात तुला लढायला शिक. राहिला नाही तर मारायला शिक. अरे कुणब्याच्या पोरात तुला लढायला शिक. अरे जितके कर्ज बुडवायला शिक. कुणब्याच्या पोरात तुला लढायला शिक. सादर करते कोण क्रमांक 07 लेखक दिग्दर्शक पंकज